नमस्कार, मी शामराव मोकाची अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण उभे आहोत मंत्रालयाच्या समोर। मी आता मंत्रालयात एक पत्र दिलेलं आहे। ते पत्र महत्त्वाचं होतं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसताना RTO अधिकाऱ्यांनी मनमानी भाडं हे वाढवलेलं होतं आणि 1 तारखेपासून दरपत्रकसुद्धा हे ऑनलाईनला साईटला दिसत आहे। हा एक MMRTA ही एक ऑथॉरिटी आहे की ती 1025 गावातली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी एक हा ठराव केलेला होता आणि त्या ठरावाचा गैरफायदा घेऊन त्याची कुठलीही पूर्तता झालेली नव्हती। जर भाडं द्यायचं म्हणलं तर रिक्षा टॅक्सीचं भाडं हे न्यायप्रविष्टच प्रकरण आहे, हे न्यायालयात बी गेले नाहीत आणि हाकीम समितीचा अहवाल स्वीकारल्यामुळं राज्यातील RTOचे भाडं देण्याचे अधिकार पूर्ण संपलेले आहेत। अगदी मुंबई महानगर क्षेत्र ही ऑथॉरिटी सक्षम असली, न्याय देण्यास उत्तम असली, त्यांना अधिकार असले तरी त्यांना मुंबई महानगर क्षेत्रापुरतं भाडं वाढवता येणार नाही। अजून शासनानं कुठलेही आदेश काढलेले नाहीत भाडं द्या म्हणून। नाही तर शासनाला न्यायालयात जावं लागेल आणि ती याचिका आहे ती प्रथम खारिज करावी लागेल किंवा आम्ही भाडं देऊ का म्हणून परवानगी घ्यावी लागेल किंवा शासनानं 2022ला जसं भाडं वाढवलेलं होतं तसं शासनानं आदेश काढावा लागेल राज्यातील RTOच्यासाठी ह्या संदर्भानं तुम्ही भाडं वाढवा। असं कुठलंही काही नसताना MMRTAच्या बैठकीत 23 तारखेला एक ठराव झालेला होता आणि ठराव जरी झाला तरी त्यांनी ऑनलाईनला लगेच कार्ड टाकलं की रिक्षाचं भाडं वाढलं। मीडियानं ते काहीही वाजवून एक दिशाभूल झाली, पण ठरावच्या नंतर ह्याची पूर्तता काय जवळजवळ जरी मुंबई महानगर क्षेत्रासाठी म्हणलं तरी जवळजवळ 5-5.5 लाख रिक्षांना सील लागणार आहेत, ज्यांची मीटरची व्यवस्था नाही। शिवाय वसई, विरार, कल्याण, कर्जत, खोपोली, अलिबागला त्या रिक्षाच मीटरनं चालत नाहीत आणि एकतर रिक्षावाल्यांना धंदा नाही आणि त्याच्यात हा बुरदून लुटण्याचा। तर मागच्या टायमाला मीटर कॅलिब्रेशनची सुद्धा मोठी लूट करतात आणि जर एवढ्या रिक्षांचे एकदम मोठे सील आहेत तर त्याच्यासाठी 300 रुपयाच्या सीलचेही तुम्ही करा। मीटर टेस्टिंग वगैरे, मीटर टेबल टेस्ट हे रिक्षा टॅक्सी चालकांचं 300 रुपयेच भागलं पाहिजे तर ती मीटर कॅलिब्रेशन करा। असा कुठलाही कायदा न करता मनमानी पद्धतीनं पैसे खाण्यासाठी RTOवाल्यांनी ही गडबड करत आहेत आणि तो ठरावाला पुन्हा ऑथॉरिटीची मान्यता घ्यावी लागते सगळी तयारी करून। पण अशी कुठलीही तयारी न करता RTO अधिकाऱ्यांनी सुद्धा आता 4-5 तारखेला गडबडीनं काय आपलं लपडं बाहेर पडू नये गडबडीनं म्हणून त्यांनी बैठकसुद्धा मला वाटते बोलवलेली आहे आणि मग ह्यांचे गुंडा लोकांना घेऊन मग हे मीटर पास करतात आणि 5-10 लाख रुपये RTOवाले कमावतील त्या मीटरच्या लफड्यात। शिवाय मीटरवाले लुटतील आणि मग आत्ताच बोंबाबोंब करायला लागले तर मीटरचे 1000 रुपये झालेत, 1200 रुपये झालेत। असं कुठलाही अजून निर्णय झालेला नाही आणि आम्ही स्पष्ट मुख्यमंत्र्यांना पत्रात लिहिलेलं आहे खाली 300 रुपयेच मीटर सील, मीटर टेस्टिंग एवढ्यातच भागलं पाहिजे। 5.5 लाख रिक्षा आहेत, शिवाय मुंबई महानगर क्षेत्रापुरतं भाडं देता येणार नाही। हाकीम समितीनं राज्यासाठी हे सूत्र होतं, त्याच्यामुळं राज्यासाठी त्यांना वाढवावं लागेल, पुण्यासाठी एकाच दिवशी वाढवावं लागेल हेही आहे। न्यायालयाचं असताना पैसे कमवण्यासाठी RTO अधिकाऱ्यांनी हे भाडं वाढवलेलं आहे। शिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रिक्षाचं भाडं वाढलेलंच नाही, वाढलं हे त्यांना माहितीच नाही। खालच्या खाली RTO अधिकाऱ्यांनी हा गोंधळ केलेला आहे आणि केवळ त्यांना पैसे मिळावेत ह्या हिशोबानं कॅलिब्रेशनमध्ये मोठा फायदा असतो त्यांना। शिवाय प्रत्येक RTOवाले 5-25च्या मीटर टेस्टच्या वेळेला गुंडे ठेवतात आणि ते आणि 400-500 रुपये खातात आणि मोठी ह्याच्यातनं कमाई होते। शिवाय मीटरवाले हे लुटतात। शिवाय कितीतरी मीटरच्या दुकानाचे परवाने संपलेले आहेत, त्या मीटरवाल्यांच्या तपासणीची त्यांची दुकानं सील करा आणि फक्त 300 रुपये मीटर झाली पाहिजे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी MMRTच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत की जरा अजून थोडे दिवस, महिनाभर भाडं द्यायचं पुढं तारीख थांबवा म्हणून हे पत्र लिहिलेलं आहे। भले महिन्यानं द्या, भाडं रद्द नाही, फक्त अंमलबजावणीची तारीख बदला की जर ही तारीख बदलली तर 300 रुपयेसुद्धा मीटर। त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटर कंपन्या, मीटरवाल्याची RTOवाल्यांना बैठकी घ्यावी लागतील, त्यांची कागदपत्र तपासावी लागतील। शिवाय एवढा मोठा सील पुरवठा झाला पाहिजे
मीटर टेस्ट बराबर वेळेत झाल्या पाहिजेत, 45 दिवसातच झाल्या पाहिजेत. जर 45 दिवसात झाल्या नाहीत तर दररोजचा 50 रुपये हा दंडसुद्धा आहे. तर मुख्यमंत्र्यांना आपण ह्या पत्रात लिहिलेलं आहे. शिवाय मुंबई महानगर क्षेत्रातील 10 RTOना आपण मेल केलेले आहे. त्यात पत्राची बघूया ते मेल तरी करतात का, त्यांना काय लाच खाण्याच्यामुळे ते काय बघत नसतात मेल बिल RTO अधिकारी. हेही तितकंच खरं आहे. तर ह्या भाड्यासाठी जर भाडं वाढवायचं असेल तर थोडी मुदत द्या आणि सावळा गोंधळ हा बंद करा. केवळ RTOच्या फायद्यासाठी हे त्यांनी भाडं वाढवलेलं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.